झोप आणि वास्तुशास्त्र. शांत झोप आणि त्यामागील वास्तुशास्त्रीय संदर्भ. पहिलं, झोपण्याची दिशा. विज्ञानाधारित वास्तुशास्त्र. वास्तुशास्त्रातील पहिलं, झोपण्याची दिशा. विज्ञानाधारित वास्तुशास्त्र. वास्तुशास्त्रातील सर्वात महत्त्वाचा नियम हा शिरोमणी म्हणजे डोक्याच्या दिशा बद्दल आहे. याचे संदर्भ विश्वकर्मा प्रकाश आणि मयत्मदम या प्राचीन ग्रंथात आढळतात. दक्षिण दिशा, साऊथ, सर्वोत्तम. पृथ्वीचा दक्षिण ध्रुव हा ऋण म्हणजे निगेटिव्ह आहे आणि उत्तर ध्रुव पृथ्वीचा दक्षिण ध्रुव हा ऋण म्हणजे निगेटिव्ह आहे आणि मानवी डोकं धन म्हणजे पॉझिटिव्ह ध्रुव मानले जाते. जेव्हा तुम्ही दक्षिणेकडे डोके करून झोपता तेव्हा पृथ्वीच्या चुंबकीय लहरी आणि तुमच्या शरीरातील ऊर्जा प्रवाह यात सुसंगतता येते. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि गाढ झोप लागते. पूर्व दिशा, ईस्ट, उत्तम. हे सूर्योदय आणि ज्ञानाची दिशा आहे. विद्यार्थ्यांनी किंवा मानसिक श्रम करणाऱ्यांनी पूर्वेकडे डोके करून झोपावे. यामुळे एकाग्रता वाढते. उत्तर दिशा, नॉर्थ म्हणजे वर्ज्य. उत्तरेकडे डोके करून कधीही झोपू नये. विज्ञानानुसार यामुळे शरीरातील लोहयुक्त रक्ताभिसरणावर म्हणजे ब्लड सर्क्युलेशन ताण येतो, ज्यामुळे डोकेदुखी, भयावह स्वप्ने किंवा अस्वस्थता जाणवू शकते. दुसरं, बेडरूममधील मांडणी. लेआउट ऑफ गाईडलाईन्स. नैऋत्य कोपरा, साऊथ वेस्ट. घरातील मुख्य व्यक्तींची बेडरूम किंवा बेड हा नैऋत्य कोपऱ्यात असावा. हा कोपरा पृथ्वी तत्वाचा आहे, जो जीवनात स्थिरता म्हणजे स्टेबिलिटी देतो. आरसा, मिरर. बेडच्या समोर आरसा नसावा. झोपलेल्या अवस्थेत स्वतःचे प्रतिबिंब दिसणे हे वास्तुशास्त्रात प्रतिबिंब दोष मानले जाते, ज्यामुळे झोपेत व्यस्तता येतो. छतावरील तुळई म्हणजे बीम्स. बेडच्या बरोबर वर छताची तुळई म्हणजे बीम नसावी. यामुळे शरीरावर अदृश्य मानसिक ताण निर्माण होतो. तिसरा, रंग आणि वातावरण. सौम्य रंग. बेडरूमच्या भिंतींना गडद किंवा भडक रंग देऊ नयेत. हलका निळा, आकाशी, क्रीम किंवा हलका गुलाबी रंग मनाला शांत करतात आणि मेंदूला